आणि आज आपण मिशन लोकसभा या खास मुलाखतींच्या कार्यक्रमात पाहणार आहोत पुणे मतदारसंघाचे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार इम्तियाज पीरजादे यांची ही मुलाखत। तर आता लोकसभा निवडणूक अवघ्या 2 दिवसांवरील ठेपलेली आहे, तर तुमच्या मते तुमचा जो मतदारसंघ आहे पुणे मतदारसंघ, तर याच्या प्रमुख समस्या कुठल्या आहेत लोकांना? पुण्यामध्ये 530 झोपडपट्ट्या आहेत आणि 530 झोपडपट्ट्यामध्ये आजही माणूस बेघर अवस्थेमध्ये राहतो आणि एकीकडे मनोवादी फॅसिस्ट विचारची जी बीजेपी आणि काँग्रेस राजकारण करत आहे ते फक्त रोल मॉडेल हायटेक मोठ्या इमारती IT क्षेत्र हे दाखवून हा आविर्भाव आणत आहे की आम्ही सर्वांगीण विकास करीत आहोत, परंतु वास्तुस्थिती भयानक आहे पुण्याची। आज ही मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज हा स्लम मध्ये झोपडपट्टीमध्ये राहतो। घराचा पत्रा 20-20 वर्ष बदलू शकत नाही अशी परिस्थिती या समाजाची। आणि जो मागचा खासदार होता सुरेश कलमाडी काँग्रेसचा, त्यांनी पुणेकरांनी त्यांना दिल्लीला पाठवलं तर ते जेलमध्ये गेले दिल्लीला जाण्याऐवजी। एवढा भ्रष्टाचार केला आणि पुण्याचं नाव खराब झालं। परंतु समस्या कडे वळताना आपण पाहू तर इथे इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे। शहराला विविध लोक येऊन या शहरामध्ये विस्तार होत आहे पुणे शहराचा चारही बाजूने, परंतु त्यामुळे वाहतुकीचा लोड वाढलाय, इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडू लागलेलं आहे। रेल्वे स्टेशन गैरगात्र अवस्थेमध्ये आहे, वाहतुकीचे रस्ते फार रुंद आहे, त्यामध्ये BRTचे प्रकल्प राबवतात, त्यामुळे अजून भयानक परिस्थिती चिघळेल। मेट्रोची सुविधा नाही, त्यानंतर लोकलची सुविधा नाही, रिंग रोड व्हायला पाहिजे। त्यानंतर SRAच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरिबांना फसवलेलं आहे। आणि मी जर निवडून आलो तर मी पहिल्यांदा झोपडपट्टी निर्मूलनाचं काम करेल आणि गरिबांना 2-2 रूमचं पक्क घर मिळेल। कालच कुमारी मायावतीजींनी मुंबईतल्या सभेत ठणकावून सांगितलं, नव्हे तर 5 वर्ष त्यांची UP मध्ये सत्ता होती तर त्यांनी गोरगरिबांसाठी जो झुग्गी झोपड़ी में रहता है उसके लिए मैंने पक्के मकान बना करके उन्हें अच्छे मकान मैंने दिए। हजारों करोड़ की लागत के कांशीराम आवास योजना, रामाबाई अंबेडकर आवास योजना जैसे विविध प्रोग्राम्स डायरेक्ट गरीबों को फायदा पहुंचाने का काम पिछले 5 सालों में कुमारी मायावती जी ने मुख्यमंत्री के रूप में किया। अब संधि आई है कि इस देश की प्रधानमंत्री कुमारी मायावती जी बनने जा रही है, तो इससे पूरे भारतवर्ष के दलितों का उद्धार होने वाला है। जो लोग झोपड़पट्टियों में बस्तियों में रहते हैं, बहुत बड़ा समाज दलित समाज से जुड़ा हुआ है। तो पुणे में 530 झोपड़पट्टी में समाज रह रहा है, मैं उनके लिए प्राथमिकता दूंगा, उनके लिए कार्य करूंगा। पुणे शहर की वाहतुक व्यवस्था के लिए काम करूंगा। पुणे शहर के जो मोटा नदी है, जो दुर्गंधी आ रही है इसमें, इसका जो पोल्यूशन हो रहा है, इसका मैं रोकने का काम करूंगा। और भी विकास के काम है जो खासदार को करने होते हैं दिल्ली से, वो पूरे काम मैं करूंगा। अच्छा, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही निवडून आल्यानंतर जी वाहतुकीच्या महत्त्वाची समस्या आहे त्यांना तुम्ही सुधाराल आणि दुसऱ्या पर्यावरणाच्या समस्या, जे दलित लोक आहेत त्यांच्या समस्या यांच्याकडे तुमचा भर असेल। सर, निवडणूक म्हटलं की सर्वात महत्त्वाचे असतात विरोधक, आणि तुमच्या विरोधात जे इतर पक्षातून उमेदवार उभे केलेले आहेत तर त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही काही विशेष तयारी केली आहे का? विशेष नाही, आम्ही BSP कॅडव्हर्टीज पार्टी आहे। आम्ही आमची सिस्टम मांडतो, आम्ही आमच्या सिस्टम प्रमाणे वाटचाल करतो। आम्ही एक मुवमेंट घेऊन चाललो, एक चळवळ घेऊन चाललेलो, अन्यायाच्या विरोधात, अत्याचाराच्या विरोधात, जे मनुस्मृतीवर आधारित 2000 वर्षापासूनचा जो ऱ्हास आहे बहुजनांचा,
त्याच्या विरोधात हक्क, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार निसर्गाने दिलेला आहे तो या मनुस्मृतीवर आधारित चातुर्वर्ण्याने हिरावून घेतलेला होता. त्याच्या विरोधात आपल्या स्वतःचा हक्क आणि न्यायासाठी ही लढाई लढली जात आहे. आम्ही जे काम करतो तर आम्ही आमच्या मिशन डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. विरोधक विविध आयडिया लढवतात, पण त्यांची जी इंटेन्शन्स आहे दॅट इंटेन्शन इज नॉट good. Our intention is a clear, crystal clear, and our target is decided. Our mission is decided. So we are confirmed and we are confident. म्हणजे तुमचं म्हणण्यासारखी तुम्ही तुमच्या विरोधकांवर जास्तीत जास्त मतांनी निवडून या त्यांच्या विरोधात. सर, आता आपण नेहमी ऐकतो, इकडनं सर्वत्र ऐकतोय की ही जी 2014ची लोकसभा निवडणूक आहे ही इतर सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. तर मग तुमच्या मते सर या निवडणुकीमध्ये वेगळेपण असं काय? वेगळेपण म्हणजे काय? आमच्या दृष्टिकोनातून तुमचा प्रश्न चांगला आहे की 2014ची निवडणूक ही वेगळी आहे. वेगळी हे विशेषण आहे. वेगळी जी आहे, वेगळी हे विशेषण आहे. तर वेगळेपण हे होणार आहे की या देशाचा विध्वंस करणारी बीजेपी फॅसिस्ट वृत्ती नरेंद्र मोदी हा दिल्लीकडे वाटचाल करत निघालेला आहे. जर तो पुढे सरसावला तर या देशामध्ये मोठमोठ्या दंगली होतील. देश विनाशाकडे घेऊन जाणारी व्यक्तीच्या हातात ह्या देशाचं प्रधानमंत्री पद नकोय असं 90% जनतेला वाटतं. फक्त 10% लोक जे फॅसिस्ट वृत्तीचे आहेत त्यांनी आणि पैसेवाल्यांनी, उद्योगपतींनी, टाटा अंबानी सारख्यांनी आपला पैसा मीडियाच्या द्वारे लावून त्याला प्रोपोगंडा करीत आहेत. तर नरेंद्र मोदी सारखा भयानक व्यक्ती या देशाचे तुकडे पाडण्याकरता निघालेला, तर त्याला जो राजमार्ग आहे दिल्लीकडे जाणारा तो राजमार्ग युपी मधून जातो. युपीच्या शिवाय कुणीही दिल्लीपर्यंत पोहोचू शकत नाही. हे काळ्या दगडावरची रेग आहे आणि हे सत्य आहे. आणि त्या युपी मध्ये बहीण कुमारी मायावतीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शेरणी तिथं हाती घेऊन उभी आहे. तर ह्याचा फॅसिस्टवादी विचारसरणीच्या मोदीला हा बीएसपीचा हत्ती आपल्या पायाखाली घेऊन तुडवल्याशिवाय राहणार नाही. अशी ही वेगळी निवडणूक आहे. देशाचं भवितव्य आणि त्याला कलाटणी देणारी अशी 2014ची निवडणूक आहे. सर, आता तुम्ही 2 दिवसावर निवडणूक घेतलेली आहे. तुम्ही जो प्रचार केलेला तुमच्या मतदारसंघामध्ये, तर त्या प्रचाराला तुम्हाला जनतेचा कसा प्रतिसाद लाभला आणि उद्या जे तुम्ही रॅली घेणार आहात सर्वत्र, तर त्याची तयारी कशी काय सुरू आहे? कशा प्रकारची तयारी तुम्ही केलेली आहे? तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारची? आमचे कार्यकर्ते फार उत्साहात आहेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आंबेडकरी जनता एकवटलेली आहे. मी सकाळपासून दुपारपर्यंत मी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ होतो. मी फक्त बसपाचा उमेदवार आहे आणि हत्तीवरच्या चिन्हावर उभा आहे. तिथं कळालं की लोक उत्स्फूर्तपणे, महिला आहेत, पुरुष आहेत, वयस्कर आहेत, एवढं चैतन्याचं वातावरण त्या मंडपामध्ये, पिंडामध्ये निर्माण झालं. आणि जेव्हा मी बाबासाहेबांना हार अर्पण केला त्यावेळेस त्या ठिकाणी एकच जयघोष आणि कल्ला झाला. म्हणजे उत्स्फूर्त अशी घोषणा समाजामधून आल्या. आणि मी ज्या समाजासाठी बहुजन समाज पक्ष कार्य करीत आहे, मी उमेदवारी लढवीत आहे, तर त्या दलित समाजाचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. पूर्ण माझ्यावरती त्यांची श्रद्धा आहे. कारण मी मागील 15 वर्ष दलित मुवमेंट मध्ये काम केलेलं आहे. जवळपास मी 90,000 किलोमीटर मी फिरलेलो आहे. मी राहतो पुण्यामध्ये, परंतु विदर्भ, मराठवाडा, चंद्रपूर, गोंदिया, नक्सलाईटचा बेल्ट असू दे, उत्तर नागपूर असू दे किंवा उत्तर महाराष्ट्र असू दे, मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आणि प्रत्येक गावातील दलित वस्त्या
वाड्या प्रॉब्लेम्स, त्यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचार, मग ती खरलांची सारखं प्रकरण असो, प्रत्येक मुवमेंट मध्ये इम्तियाज पीरजादेने हिरिरीनं भाग घेतलेला आणि भाईचारा निर्माण करण्याचं मी कार्य केलेलं आहे. आणि उद्याच्या तयारीच्या बाबतीत आमचे कार्यकर्ते सगळे जल्लोषात आहेत. कालच बेंजीची सभा झालेली आहे, आज बाबासाहेबांची जयंती आहे, उद्या शेवटचा दिवस आहे. ताण खरा तर थोडासा आमच्या कार्यकर्त्यांवरती प्रेशर आलेला आहे, परंतु माझे जे कार्यकर्ते आहेत हे चळवळीचे आहेत, कॅडर बेस आहे. हे अशा घराण्यातून आल्यात, अशा घरातून आल्यात की यांच्या 5वीला संघर्ष पुजलेला आहे. मग आमच्या महिला असतील, मुली असतील, मुलं असतील, तरुण आहेत, हे जेव्हा जन्मजातच जेव्हा बाळ कळू त्यांना कळू लागतं त्यावेळेसच त्यांना वेदना आणि चटके सहन करावे लागलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा संघर्ष करणे मानसिक शरीर थकतंय, परंतु हिंमत आणि मानसिकता हारली गेलेली नाही. ते सर्व माझ्या बरोबर आहेत, मी त्यांच्या बरोबर आहे, मी त्यांना त्याचे नेतृत्व करत आहे. तर जेव्हा जेव्हा मला ते त्यांच्यामध्ये बघतात तर त्यांना स्फुरण चढतं आणि मला सुद्धा बरं वाटतं. म्हणजे तुमच्या मते सर की तुम्हाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, असाच लाभत राहू. कारण तुम्ही महाराष्ट्राकडनं तुम्हाला निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर.